गुढीपाडवा अक्षय तृतीया सण मोठे भारी, स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी। सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड 1, 2, 3 BHK तयार फ्लॅट्स बजेट मध्ये बसलेत। सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत। GST आणि रजिस्ट्रेशन फी माफ। रॉयल ड्रीम लँड, गंगाई लॉन जवळ, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर। फोन 94 21 11 17 94। आज हनुमंतवाडी चित्रोबा देवाची यात्रा। करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी येथील गुढीपाडव्याच्या दिवशी जागृत देवस्थान चित्रोबा व हनुमान देवालयाची यात्रा गुढीपाडव्याला असून आज मुख्य दिवस बैलगाडे मिरवणुका, उद्या सोमवारी जंगी कुस्त्या होणार आहेत। यामुळे गावात उत्साहाचे वातावरण सगळीकडे पाहावयास मिळत आहे। यावेळी कुस्ती कमिटीचे अध्यक्ष पैलवान संभाजी पिंजरे म्हणाले, नमस्कार, मी संभाजी शामराव पिंजरे, बलमी विकास सोसायटी चेअरमन, तसेच गावात कुस्ती कमिटीचे अध्यक्ष। गावात यात्रेनिमित्त महिला पुरुष कुस्त्या अशा बरेचसे 50-60 लोकांच्या कुस्त्या नेमलेल्या आहेत, तरी सर्व लोकांनी शौकीनांनी याचा लाभ घ्यावा। पंचगंगा नदीच्या काठावर बसलेल्या हनुमंतवाडीची यात्रा गुढीपाडव्याला मोठ्या उत्साहात साजरी होते। विविध करमणुकीच्या कार्यक्रमांनी यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। माजी सरपंच संभाजी भापकर म्हणाले, नमस्कार, मी संग्राम भापकर, माजी सरपंच, विद्यमान सदस्य, ग्रामपंचायत हनुमंतवाडी। गेली 2-3 वर्षापासून गुढीपाडवा उत्सव कोरोना महामारीमुळे किंवा इतर कारणामुळे बंद होता। तो चालू वर्षी गुढीपाडवा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आमच्या ग्रामसभेत नियोजन झालेले आहे। त्या पद्धतीनं विविध कार्यक्रमांचे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं, यात्रा कमिटीच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी हा गुढीपाडवा उत्सव सर्वांनी शांततेत आणि सर्वांच्या सहकार्यानं चांगला कार्यक्रम पार पाडून सहकार्य करावे अशी विनंती करतो। ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीने गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। पोलीस पाटील रवींद्र जाधव म्हणाले, नमस्कार, मी रवी जाधव, पोलीस पाटील, हनुमंतवाडी। उद्या गुढीपाडव्यानिमित्त हनुमंतवाडी येथे मोठ्या उत्साहाने कार्यक्रम पार पडतात। उद्या सकाळी हनुमान मंदिरमध्ये पंचांग वाचन असतं, त्यानंतर लिंब वाटण्याचा कार्यक्रम पार पडतो। सायंकाळी 6 नंतर चित्रोबा देवाचा गाडा काढला जातो। त्याच्यापूर्वी सर्व देवांना ग्रामपंचायतीच्या वतीनं निशाण व अभिषेक केला जातो। सायंकाळी 6ला गाड्याला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात। त्यावेळी आवश्यक असणारा बंदोबस्तासाठी ग्रामपंचायतीनं पत्रव्यवहार पोलीस स्टेशनचे केलेला आहे, त्यामुळे उद्या बंदोबस्तही असणार आहे आणि अतिशय उत्साहानं गावकरी हा कार्यक्रम शांततेत पार पाडतील अशी आशा आहे। काकड आरती, अभिषेक आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले आहेत। यात्रेबाबत यात्रा कमिटी अध्यक्ष महादेव शिंदे म्हणाले, नमस्कार, मी महादेव शिंदे दादा, हनुमंतवाडी यात्रा कमिटी अध्यक्ष। या ठिकाणी हनुमंतवाडीमध्ये सालाबादप्रमाणे या गुढीपाडव्यानिमित्त यात्रा भरत आहे आणि या यात्रेमध्ये आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने गाडा, सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्तीचा कार्यक्रम आणि इतर कार्यक्रम असे वर्षाप्रमाणे या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहे। हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांचे या ठिकाणी मोलाचं सहकार्य झालेलं आहे। तरी या सर्व कुस्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। नमस्कार। या यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून उत्साही तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे। यावेळी बोलताना तंटामुक्त अध्यक्ष दीपक भापकर म्हणाले, मी दीपक बाळू भापकर, तंटामुक्त अध्यक्ष, हनुमंतवाडी। हनुमंतवाडी येथे आता पाडव्याचा उरूस उद्या भरतो परंपरेप्रमाणे। उरुसामध्ये बैलगाडा वगैरे संध्याकाळी कार्यक्रम असतो, संध्याकाळी सोंगी भजन वगैरे आहे आणि दुसरी दिवशी कुस्त्याचा कार्यक्रम असतो। हे सगळ्या गावकऱ्यांनी आशीर्वाद द्यावा आणि आशीर्वाद घेऊन कार्यक्रम सर्वांनी व्यवस्थित पार पाडावा ही माझी विनंती। गावातील लोकांनी यात्रेचा आनंद घेऊन यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर।